प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हा सर्वांचं प्रेमाने अद्भुत प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वागत करते. ही वेळ आहे वचनाची. त्या आपण वचनात जाण्याआधी आपण डोळे बंद करूयात आणि त्या परमेश्वराचे आभार मानूयात की सुंदर असा दिवस त्याने आपल्या जीवनाला जोडला म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया. पवित्र परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी. तुझी स्तुती करते राजा. प्रभू गेल्या आठवडाभर सांभाळ केलास प्रभूजी आणि सुंदर असा दिवस तो आमच्या जीवनाला जोडलास बापा, त्याबद्दल तुझे आभार मानते माझ्या देवा. तसंच प्रभू प्रत्येक दिवशी प्रभू तू आमच्या संगती राहिलास माझ्या देवा. तू आमच्या बरोबर असल्याचा अनुभव तू आम्हाला दिलास, त्याबद्दल तुझे आभार मानते माझ्या प्रभूची. खरोखर बापा तू खूप चांगला आहेस माझ्या देवा. तुझी दया आणि तुझी कृपा तू रोज आणि रोज नवीन आमच्यावरती पाठवतोस प्रभू, त्याबद्दल तुझे आभार मानते माझ्या देवा. बाबा तू म्हणतोस ना की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. त्याप्रमाणे प्रभू प्रत्येक गोष्टी तू आमच्या झोपेतही तू आम्हाला पुरवतोस आणि प्रभूजी तू आमचा पुरवठा करतोस प्रभू. कुठल्याही गोष्टीची कमी तू आम्हाला आतापर्यंत पडू दिली नाहीस माझ्या देवा, त्याबद्दल तुझे आभार मानते माझ्या प्रभूजी. प्रभू विशेष प्रार्थना करते माझ्या देवा येणाऱ्या वचनासाठी माझ्या प्रभूजी. येणाऱ्या वचन प्रभू आम्हाला ग्रहण करण्यासाठी तू शक्ती सामर्थ्य दे माझ्या देवा. प्रभू आम्ही हे वचन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने न सोडता प्रभू तर आम्ही त्या आचरणात आणावं आणि त्याप्रमाणे वागावं असं तू आम्हाला बनव माझ्या देवा. धन्यवाद देते, तुझी स्तुती करते प्रभू. धन्यवाद प्रभूच्या गोड आणि प्रिय नावात मागते म्हणून तूच ही वेळ आहे वचनाची. त्यावेळेस आपण आपलं अंतःकरण सज्ज करूया येणाऱ्या वचनासाठी. मी पास्टरांना विनंती करते की ते वचन घेऊन येत असताना आपण त्याचं जोरात स्वागत करूया. प्रेज लॉर्ड. तुम्हा सर्वांचं प्रेमळ आणि अद्भुत आणि जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वागत करतो. खरोखर प्रियांनो, प्रभू अद्भुत आहे आणि तुम्हाला देवाच्या वचनासाठी पाहून फार आनंद होत आहे, कारण तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात आणि देवाचं वचन जिवंत आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेस ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करतं त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने आशीर्वादित होतो. आणि म्हणून आज सकाळी तुम्हा सर्वांना त्या जिवंत ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मी सलाम करतो आणि देवाच्या वचनाकडे आपण प्रियांनो क्विकली जाऊया. तुम्ही थोडा वेळ वाट पाहिली म्हणून देवाचे मी आभार मानतो. जे या ठिकाणी काही अडचणी काही कारणांमुळे आपण थोडंसं उशिरा घेत आहोत, परंतु हरकत नाही. देवाचं वचनासाठी कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण होऊ शकत नाही, कारण देवाचं वचन कार्य करणार आहे. प्रेज लॉर्ड. जसे इब्रिकराचं पत्र 4 अध्याय 12 वचन सांगते की देवाचं वचन सजीव आहे, सतेज आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, आत्मा जीव मांस व मज्जा यांना छेदून आरपार जाणार देवाचं वचन आहे. आणि म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनाचं नेहमी स्वागत करा. कारण देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी नेहमी सज्ज असतं. मनुष्यकडे बाकरीने नव्हे, देवाच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. देवाचं वचन आमच्या मार्गांकरिता दिवा व आमच्या पावलांकरिता प्रकाश असं आहे. म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनासाठी आपलं अंतःकरण उघडं करा, आपलं मन सज्ज करा, कारण जो देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लावतो तो त्याच्या जीवनामध्ये एक विजयाचं आशीर्वादाचं जीवन जगतो. कारण प्रभू स्वतः स्तोत्र संहितेच्या 139व्या अध्यायामध्ये काय म्हणतो की मी माझ्या नावापेक्षा माझ्या वचनाची थोरवी वाढवलेली आहे. प्रियांनो, जर देव त्याच्या शब्दांना देव त्याच्या वचनांना इतकं महत्व देतो तर आम्ही देखील त्याची लेकरं या नात्याने आम्ही त्याच्या शब्दांना त्याच्या वचनाला महत्व देणं फार गरजेचं आहे. म्हणून आपलं अंतःकरण, आपले कान, आपली दृष्टी, आपलं मन देवाच्या वचनावरती केंद्रित करूया, कारण ते वचन आम्हाला आशीर्वादित करण्याचं काम करतो. म्हणून या क्षणाला आपण त्या वचनाकडे जाऊया. कलस्यकराचं पत्राचा 2 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये पॉल अत्यंत महत्वाची बाब कलस्यकराच्या मंडळीला सांगत आहे की जी बाब आम्ही आमच्या जीवनामध्ये देखील बाळगली पाहिजे, अप्लाय केली पाहिजे. ती कोणती बाब आहे ते आपण पाहूया. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले. पॉल म्हणतो की ख्रिस्त येशू प्रभू याला जसं तुम्ही स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चालत राहा. ख्रिस्त येशूला जसं तुम्ही स्वीकारलं, जसं येशू ख्रिस्ताला तुम्ही आपल्या जीवनामध्ये तारणार आणि प्रभू म्हणून घेतलं,
तसं त्याच्यामध्ये चालत राहा. ख्रिस्त येशू याला प्रभू म्हणून स्वीकारलं. काय म्हटलेलं, काय म्हणतो पॉल? तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले. ख्रिस्त येशू याला प्रभू म्हणून स्वीकारले. प्रभू, लॉर्ड, देव. येशू ख्रिस्त हा देव आहे प्रियानो. तो खुद्द एक परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ताला जसं तुम्ही स्वीकारलं, प्रभू या शब्दाचा अर्थ आहे की तो माझा निर्माण करता आहे, तो माझा सांभाळणारा आहे, तो माझा चालवणारा आहे, तो मला हिरव्यागार कुरणामध्ये नेणारा आहे, तो माझा पालनहार आहे, तो माझा संरक्षण करता आहे, तो माझं शक्ती आहे, तो माझं सर्व काही असणं म्हणजे प्रियांनो देवाचं अस्तित्व असणं. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की ख्रिस्त येशू याला प्रभू म्हणून जसं तुम्ही स्वीकारलं ना, तसं त्याच्यामध्ये चालत राहा. स्तोत्रकर्ता दावीद महाराज याचा 22व्या अध्यायामध्ये आणि त्यातल्या 10व्या वचनामध्ये काय म्हणतो पहा, मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे. मला तुझ्या हातामध्ये सोपवलेलं आहे. इंग्लिशमध्ये असं लिहिलंय, वेन आय वॉज बॉर्न I was dependent on you from my birth. I was dependent on you from birth. माझ्या जन्मापासून मी तुझ्यावर अवलंबून आहे. प्रियांनो, आज जसं ख्रिस्त येशूला ज्यावेळेस तुम्ही स्वीकारलं, तेव्हापासून जसं तुमच्या स्वतःवरती नव्हे तुम्ही त्याच्यावरती अवलंबून होता, तसं तो म्हणतो की तसं ज्यावेळेस तुम्ही त्याप्रमाणे चालायला लागता, त्या वेळेपासून, त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक आशीर्वादाचं, एक विजयाचं जीवन जगायला लागता. असा माझा विषयच तो आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतःवरती नव्हे, आम्ही देवावर, येशू ख्रिस्तावर अवलंबून राहणारं जीवन जगावं. म्हणून दावीद महाराज त्याच्या वचनामध्ये काय म्हणतो की जेव्हापासून मी जन्मलो तेव्हापासून मी तुझ्यावर अवलंबून राहत आहे. मी जन्मलो तेव्हापासून वेन आय वॉज बॉर्न, ज्यावेळेस मी जन्मलो, आय वॉज डिपेंडंट ऑन यू फ्रॉम बर्थ. जन्मापासून मी तुझ्यावर अवलंबून राहायचं. यशाचा ग्रंथ याचा 26वा अध्याय 3रं वचन काय सांगतं पहा. हा, महासागरावरून आलेले शिहोर खडीचे उत्पन्न व नील नदीचे पीक ही त्याची मिळकत होती. 26वा अध्याय 3रं वचन. ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले. ज्याचं मन, दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितले की जो तुझ्यावर अवलंबून आहे. ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले. ज्याचं मन तुझ्या ठायी स्थिर झालेलं आहे, जो तुझ्यावर अवलंबून आहे, त्यास तू पूर्ण शांती देतोस. कारण त्याचा भाव तुझवर असतो. त्यामुळे आज मनुष्य आपली शांती हरवून बसलेला आहे. मनुष्य आज आपली शक्ती हरवून बसलेला आहे. मनुष्य आज आपलं आरोग्य हरवून बसलेलं आहे. मनुष्य सर्वात आज दुःखित प्राणी म्हटलं तर आज सर्वात दुःखित आणि टेन्शन मधला व्यक्ती म्हणजे प्रियांनो तो मनुष्य होय. का? कारण प्रियांनो तो त्याच्या जीवनामध्ये आज तो स्वतःवर अवलंबून राहण्याचं शिकत आहे. तो त्याच्या जीवनामध्ये स्वतःवर अवलंबून राहत आहे आणि त्या कारणाने त्याच्या जीवनामध्ये मला हे करायचंय, मी कोणीतरी आहे, मला हे द्यायचं आहे, मला ते द्यायचं आहे, मला हे करायचंय, मला ते करायचं आहे, मी सर्व काय आहे, मी आणि कारण स्वतःवरती प्रियांना अवलंबून असल्या कारणामुळे मनुष्य आपलं जीवन गमावत चाललेलं आहे. प्रियांनो, आज मला तुम्हाला काय सांगायचं आहे,
म्हणून दावीद महाराज म्हणतो की मी माझ्या जन्मापासून मी तुझ्यावर अवलंबून आहे. यशाया म्हणतो की जो तुझ्यावर भरोसा ठेवतो तो आपलं जीवन शांतीने जगतो. प्रियांनो, खरी शांती, येशू ख्रिस्त म्हणाला की जग देते तशी शांती मी तुम्हाला देत नाही, तर माझी शांती मी तुम्हाला देतो, की जी शांती सर्व काय टिकणारी आहे, ज्या शांतीमध्ये ताकद आहे. का असं तो म्हणत आहे आणि त्या ठिकाणी तो का ह्यांना म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तावर अवलंबून राहताल त्यावेळेस त्याची खरी शांती तुम्हाला एक आरोग्यदायी आणि लॉंग लाईफ जगण्यासाठी, एक इटर्नल लाईफ यांनो ते देण्याचं काम करते. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तावर अवलंबून राहणारं जीवन जगता. आज आमच्या जीवनामध्ये रोग आजार काय, का आम्ही त्रासामध्ये, का आम्ही टेन्शनमध्ये, का आज मनुष्य आपलं जीवन संपवत चाललेलं आहे, का मरण आज मनुष्यावरती राज्य करत आहे. याचं कारण एक आहे की तो आपल्या जीवनामध्ये देवावर नव्हे स्वतःवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करत. विचार करा, देव आपला पिता आहे, देव आपला बाप आहे. एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही त्याला अब्बा आणि बापा हाक मारत आहात, अब्बा आणि बापा या शब्दाचा अर्थ आहे की तो आमचा पिता आहे. आणि विचार करा, जर एखादं लहान बाळ आहे, लहान लेकरू आहे, आणि जरी तो किती मोठा मुलगा किंवा मुलगी झाली तर ते प्रत्येक वेळेस आपल्या आई वडिलांवर तो डिपेंड असतं. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला हे सांगत आहे आज सकाळी की आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही देवावर अवलंबून राहणारं जीवन जगावं. आम्ही परमेश्वरावर प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये आम्ही देवावर, म्हणून करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्याय आणि 4 वचनामध्ये पॉल काय म्हणतो पहा, तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा. आमच्या बुद्धीवर आमचा विश्वास उभारलेला नसावा. ही बुद्धी तुम्हाला धोका देऊ शकते, ही बुद्धी तुम्हाला फसवू शकते, ही बुद्धी तुम्हाला खड्ड्यामध्ये पाडू शकते, ही बुद्धी तुम्हाला पापाच्या मार्गाकडे पुन्हा घेऊन जाऊ शकते. पण तुमचा विश्वास बुद्धिमत्तेवर नसावा, तुमचा विश्वास कशावर असावा पहा, तर देवाच्या सामर्थ्यावर. चर्च, तुमचा विश्वास देवाच्या सामर्थ्यावर असावा, की ज्या सामर्थ्याने तुम्हाला पापातून बाहेर काढलं, ज्या देवाच्या सामर्थ्याने तुम्हाला अशा खडकावरती येऊन उभं केलं की जो खडक कधी ढळणारा नव्हता, तो खडक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मी माझी मंडळी खडकावर बांधेल. मंडळी कोण आहे? तुम्ही आणि मी आहोत. प्रेज लॉर्ड. आमचा विश्वास हा आमच्या बुद्धिमत्तेवर, आमच्या एक्सपिरियन्सवर, आमच्या एज्युकेशनवर, आमच्या वागणुकीवर नसावा. आपल्याला आमचा विश्वास देवाच्या सामर्थ्यावर असावा, कारण ते सामर्थ्य तुम्हाला अशा शिखरावर नेऊन ठेवेल की जे शिखर आशीर्वादाचं आणि विजयाचं असेल. प्रियांनो, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून इफिसकराच्या पत्रात 4 अध्याय 16 वचनामध्ये पॉल पुन्हा इफिसकराच्या मंडळीला काय सांगत आहे, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराच्या, त्याच्यापासून पुरवठा. कुणापासून? एकच वर्ड, त्याच्यापासून पुरवठा. देवापासूनच तुम्हाला खरा पुरवठा होऊ शकतो. प्रिया, आज आम्ही कुठं धावतोय, बँकेकडे धावतोय, कामाकडे धावतोय, लोकांकडे पाहतोय, याच्याकडे पाहतोय, त्याच्याकडे पाहतोय. खूप लोक या पॅन्डेमिक मध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये खूप लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावून बसले. खूप लोक फायनान्शियली डाऊन झालेले आहेत. खूप लोक आर्थिक रीतीमध्ये समस्येमध्ये गेले, अडचणीमध्ये, दुःख, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस, वेगळ्या प्रकारचे आव्हानं त्यांच्या समोर उभे आहेत. कमतरतेमध्ये जीवन आम्ही जगत आहोत, वेगळ्या प्रकारच्या त्रासामध्ये जीवन जगत आहे. मनुष्य प्रियांनो आर्थिक अडचणीमध्ये इतका गुंडाळून गेलेला आहे की त्यामध्ये त्याला काही सुचत नाहीये. एकच सुचत आहे की या आर्थिक अडचणीतून मी कसं बाहेर पडावं. पण एक गोष्ट प्रियांनो मला तुम्हाला सांगू दे, देवाचं वचन आम्हाला सांगतं की देव आमचा पुरवठा आहे. गॉड इज आवर प्रोव्हायडर, माय डिअर पीपल. देव आमचा पुरवठा आहे. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 19 वचन काय सांगतं की माझा देव माझी सर्व गरज
माझा देव आपल्या संपत्तीनुरूप आपल्या संपत्तीनुरूप. देवाची संपत्ती कुठल्या बँकेच्या संपत्ती एवढी नाहीये प्रियांनो. तुमच्या परमेश्वराची संपत्ती, तुमच्या परमेश्वराचं जे ट्रेजर आहे ते कोणत्या बँकेच्या संपत्ती एवढं नाहीये, कुठल्या राजवाड्याच्या संपत्ती एवढं नाहीये की त्याची संपत्ती बद्दल जर सांगायचं झालं तर एक वेळेस तुम्हाला नक्कीच सांगेल, परंतु त्याची संपत्ती एवढंच सांगेल की त्याची संपत्ती ही कधी नष्ट पावणारी, कुजणारी किंवा संपणारी नाहीये. त्याची संपत्ती इटर्नल आहे, सार्वकालिक आहे. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज हो तुमची सर्व गरज. तुम्ही आज त्या आर्थिक स्ट्रगल मधून जात आहात का प्रियांनो? देवाची इच्छा नाही की तुम्ही त्या प्रॉब्लेम मध्ये असावं. देवाची इच्छा नाही की तुम्ही त्या आर्थिक समस्येमध्ये असावं. देवाची इच्छा नाही की तुम्ही रडत खडत रात्रीच्या बिछाणामध्ये तुम्ही तुमचे ब्लँकेट ओले करावेत. देवाची इच्छा नाही की तुम्ही टेन्शनने गाडी चालवत असताना, रस्त्याने असताना रडत 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 तुम्ही जावं की मी काय खावं, मी काय प्यावं, मी कुठल्या गोष्टी कराव्यात. एकच देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावर पुरवठ्यासाठी अवलंबून राहावं. म्हणावं की प्रभो मी काहीच करू शकत नाही, मला काहीच करता येत नाही, मी कुठलीच गोष्ट प्रभू आज मी या समस्येतून जातोय, मी माझ्या स्वतःवरती अवलंबून राहिलो पण त्याच्यामध्ये मी फेल गेलो, आता पुढून मी तुझ्यावरती अवलंबून राहत आहे. प्रेज द लॉर्ड. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज फक्त ख्रिस्त येशूच्या ठाई, फक्त ओनली इन जीसस क्राइस्ट, फक्त येशू ख्रिस्ताच्याच ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. गौरवाने पुरवेल. गौरव या शब्दाचा अर्थ काय आहे? आनंदाने पुरवेल. रडत खडत देव तुम्हाला देणारा नाहीये प्रियांनो. प्रभू म्हणतो की मी गौरवाने तुमची गरज पुरवेल. आज तुम्ही त्या स्ट्रगल मधून जात आहात का? जर फायनान्शियली असेल, आर्थिक असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी तुमच्या समोर असेल, घर कसं घ्यावं, हे कसं घ्यावं, कुठला आता ही गाडी कशी घ्यावं, हे हप्ते कसे भरावं, आता काय करावं. प्रियांनो आतापर्यंत देवाने तुम्हाला चालवलं नाही, ह्यापुढे देखील त्याची जबाबदारी तुम्हाला चालवणं. एक गोष्ट आहे, तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की तुझ्या स्वतःच्या अनुभवावर नकोय, तुझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर नकोय, माझ्या सामर्थ्यावर तुझा विश्वास असावा. मग ते कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय 29 ते 31 वचनामध्ये तो काय म्हणतो पहा. दोन हा चिमण्या दमडीला विकतात की नाही, हा तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. हो. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. हो. म्हणून भिऊ नका. डू नॉट फिअर. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. फ्रेंड, तुम्हाला माहित नाही तुमचं मोल किती आहे. यू आर व्हेरी प्रेशियस पीपल. तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात. आजच्या काळामध्ये माहितीये सैतानाने तुमची किंमत तुम्हाला हे जाणीव करून दिलेली आहे की तुमची किंमत काहीच नाहीये. आजच्या काळामध्ये सैतानाने इतकी घाणेरडी तुमची अवस्था करून, मनुष्याची इतकी घाणेरडी अवस्था करून ठेवलेली आहे की मनुष्याला हे तो सांगत आहे की तुझी काहीच किंमत नाही. एज्युकेशनद्वारे, कामाद्वारे, पैशाद्वारे, कुटुंबामध्ये समस्या टाकून, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट करून, वेगळ्या प्रकारचे आव्हानं तुमच्या समोर उभे करून सैतानाने हे तुमच्या मनामध्ये टाकलेलं आहे की तुम्ही काहीच नाहीये. बट आय वॉन्ट टू टेल यू, मला सकाळी आज एक गोष्ट तुम्हाला सांगणं फार महत्वाचं आहे की देव म्हणतो की तू अत्यंत मौल्यवान आहेस. प्रेज द लॉर्ड. तुझी किंमत कुठलाही सैतान कुठल्याही तराजूमध्ये मोजू शकत नाही. एवढा तू मौल्यवान आहे, कारण तुझी निर्मिती कुठल्या मनुष्याकडून नव्हे, तुझी निर्मिती माझ्याकडून केली गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो की मी तुला तयार केलेलं आहे, इतका तू मौल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. पहा काय म्हणतो. म्हणून भिवू नका. हा? पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. तुमचे मोल अधिक आहे. तुमचं मोल अधिक आहे.
जर देव त्यांना पोशाख घालतो, त्या चिमण्यांना देव त्यांची काळजी घेतो, ते तर काहीच नाही. त्यांना शब्द देव बोलला आणि त्या चिमण्या तयार झाले. प्रियांनो, तुम्हाला देवाने अद्भुत रीतीने, भयप्रद रीतीने एक वेगळ्या प्रकारची तुमची डायग्राम तयार करून त्रैक्य परमेश्वराने, पिता पुत्र पवित्र आत्म्याने तुम्हाला घडवलं आणि बोलवलेलं. तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात प्रियांनो. आणि म्हणून या दिवसांमध्ये आपलं मौल्यत्व, आपली किंमत सैतानाला कमी करून देऊ नका. जरी तो तुम्हाला सांगेल, जरी तो तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून चालवेल, तरी देखील त्याला सांगा, मी मौल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. देवानं मला मौल्यवान बनवलेलं आहे. म्हणून दर रविवारी आपण ते वचन घोषित करतो की मी एक आशीर्वाद आहे माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी, या जगासाठी, या राष्ट्रासाठी मी एक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मौल्यवान आहात. म्हणून या दिवसांमध्ये देवावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या एक्सपिरियन्स वरती, स्वतःच्या अनुभवावर नव्हे, देवाच्या वर तुमचं अवलंबून असणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय 13 वचनामध्ये देखील, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावं. पहा, देवाशिवाय तुम्हाला सामर्थ्य मिळणं अशक्य आहे. इट इज इम्पॉसिबल. देवाशिवाय तुम्हाला सामर्थ्य मिळणं हे अशक्य आहे. आपल्या मनामध्ये बिंबवून ठेवा. हे आपल्या मनामध्ये हे टाकून ठेवा. इव्हन ज्यावेळेस आपण दार उघडतो ना, दाराच्या घरामध्ये असताना दाराच्या मागे लिहून ठेवा, पुढे लिहू नका. असं लिहून ठेवा की देवाच्या सामर्थ्याशिवाय मला सामर्थ्य मिळणं अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सामर्थ्याशिवाय. आणि म्हणून पॉल म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो ना, त्याच्या ठाई मी सर्व काही कराव्या शक्तिमान आहे. देवाचं सामर्थ्याशिवाय तुम्हाला सामर्थ्य मिळणं शक्य प्रियांनो. या दिवसांमध्ये आम्हाला सामर्थ्याची अत्यंत गरज आहे. त्या सामर्थ्याद्वारे मेलेले उठले, त्या सामर्थ्याद्वारे लंगडे चालायला लागले, त्या सामर्थ्याद्वारे आंधळे पाहायला लागले, त्या सामर्थ्याद्वारे रोगी बरे व्हायला लागले, त्या सामर्थ्याद्वारे दुष्ट आत्मे पळायला लागले. कारण ते देवाचं सामर्थ्य या जगामध्ये त्यावेळेस होतं. पण आता ते देवाचं सामर्थ्य कुठे आहे? आज ते देवाचं सामर्थ्य देवानं तुम्हाला देऊ केलेलं आहे, परंतु सैतान सांगत आहे की तुम्ही कमजोर आहात. प्रेज द लॉर्ड. यू आर वीक असं तो सांगत आहे. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे प्रियांनो, तुम्ही अशक्त नाहीये, तुम्ही सामर्थ्यशाली आहे असं देव सांगत आहे. ज्या वेळेस तुम्ही देवावर अवलंबून राहता. प्रेज लॉर्ड. स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करू नका, तर त्या देवावर अवलंबून राहा. तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सामर्थ्य द्यायला तयार आहे. आणि ज्यावेळेस त्याचं सामर्थ्य येतो ना, एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्व काही करायला लागतं. पहा, मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई म्हटलेलं आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. पण मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडूनच मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. प्रियांनो, आज मला तुम्हाला देवाच्या वचनातून ते सांगू वाटत आहे की देव आज आम्हाला सामर्थ्य देणारा आहे. देव आम्हाला ताकद, देव आम्हाला शक्ती पुरवणारा आहे आणि त्याच्याकडूनच आपण सर्व काही करावयास शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज सकाळी मला तुम्हाला देवाच्या वचनातून काय आव्हान करायचं आहे? जर तुम्ही अशक्तांमधून प्रवास करत असाल, डिस्टर्ब मधून तुटलेलं अंतःकरण येऊन सर्व काही संपलंय असं पाहून जर प्रियांनो तुम्ही तुमचा प्रवास करत असाल, तर हे विसरून जा आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, मला जर विजयाचं जीवन जगायचं असेल, मला कोणती गोष्ट करायची असेल, एकच गोष्टीची मला नितांत गरज आहे, ते म्हणजे देवाचं सामर्थ्य होय प्रियांनो.
देवाच्या सामर्थ्यानेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्व काही करू शकणार आहात. देवाच्या सामर्थ्याने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट सफल करू शकणार आहात. देवाचं सामर्थ्य स्तोत्रकर्ता म्हणतो, मला ते वचन आठवत नाही, परंतु ते वचन असं आहे की मी एकदा नव्हे दोनदा नव्हे तर बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे की सामर्थ्य देवाचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या सामर्थ्याद्वारे आम्ही अद्भुत गोष्ट करू शकतो. स्तोत्र 34:19 काय सांगतं पहा. नीतिमानाला फार कष्ट होतात, नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. नीतिमानाला फार कष्ट होतात, परंतु परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. याचा अर्थ काय? या जगामध्ये कष्ट आहेत, नाहीत असं मी बोलत नाहीये. कष्ट आहे, त्रास आहे, दुःख आहे, परंतु या ठिकाणी काय म्हणून नीतिमानाला कष्ट होतात, परंतु ते कष्ट प्रियांनो आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण देव त्याच्यातून आम्हाला घेऊन जात असतो. जशी कोंबडी आपल्या पिलांना एकवटते ना, तसं देव आम्हाला त्याच्या हातामध्ये एकवटून ठेवतो, त्याच्या उराशी धरून ठेवतो, त्याच्या हातावर कोरून ठेवतो. आणि अग्नीतून आम्ही जात असलो, जलातून जात असलो तरी देखील देव त्याच्यातून आम्हाला घेऊन जातो. कुठल्या प्रकारची इजा आम्हाला होत नाही. कधी? ज्या वेळेस मी देवावर अवलंबून राहतो. चर्च, आज मला तुम्हाला काय सांगत आहे? आज तुम्ही अग्नीतून जात आहात काय? जलातून प्रवास करत आहात काय? दुःख, त्रास, आव्हानं तुमच्या समोर उभे आहेत काय? एकच गोष्ट प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्यावर अवलंबून राहायला लाग. स्वतःच अवलंबून, जे स्वतःवर अवलंबून राहण्याचं आहे ते बाजूला ठेव. सर्व काही गोष्टी बाजूला ठेव. तुझा अनुभव, तुझ्या गोष्टी सर्व बाजूला ठेव. एकच गोष्ट कर, माझ्यावर अवलंबून राहा. तुझ्या जीवनामध्ये तू प्रत्येक गोष्टीतून जाशील, कुठल्या प्रकारची गोष्ट तुला स्पर्श करू शकणार नाही. एक वचन मला आठवतं, ते फार इम्पॉर्टंट आहे, माझ्या आवडीचं आहे. आपण जाऊ यिर्मयाचा 17वा अध्याय. त्या ठिकाणी देवावर अवलंबून राहण्याबद्दल सांगत आहे. 17वा अध्याय 5 ते 8 वचन, 4 वचन आपण वाचणार आहोत. परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर असं म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, जो मनुष्य जो इसम, जो व्यक्ती, परमेश्वर म्हणतो, कुठला यशा म्हणत नाहीये. ओ चर्च, यिर्मया म्हणत नाहीये. या ठिकाणी काय म्हणत आहे? देव म्हणत आहे की जो मनुष्य, जो व्यक्ती मनुष्यावर भरोसा ठेवतो, मानवाला आपला बाहू करीतो, मानवाला आपला बाहू करीतो, व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे. चर्च काय म्हणत आहे? ज्याचं अंतःकरण देवापासून फिरलेलं आहे. समजून घ्या, ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःवर अवलंबून राहणारं जीवन जगतो ना, त्यावेळेस आमचं अंतःकरण देखील देवापासून कधीच फिरून जातं. हे समजून घ्या. ज्यावेळेस मी स्वतःच्या अनुभवावर, स्वतःच्या गर्वावर, स्वतःच्या मीपणावर ज्यावेळेस मी अवलंबून राहतो ना, मी सर्व काही करू शकतो, माझ्याद्वारे घडलं, माझं घर जे चालतं ना ते माझ्याद्वारे चालतं. हा जो मोठा झालाय ना तो माझ्याद्वारे झाला. माझ्या शब्दांच्या पुढे माझ्या घरातले जाता कामा नये, माझ्या कामातले जाता कामा नये. प्रियानो, हा जो स्वतःवर अवलंबून राहणारी जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट तुम्हाला एक दिवस असा येते की त्या दिवशी तुम्हाला देवापासून लांब घेऊन जाते. जो इसम, जो व्यक्ती मनुष्यावर भरोसा ठेवतो, मनुष्याला आपला भाऊ करतो, ज्याचं अंतःकरण परमेश्वर आपण फिरलेला आहे, तो शापित आहे. तो शापित आहे म्हटलेला आहे. तो शापित, ही वॉज इन कर्स. पुढे तो वैरानातल्या झुडपासारखं होईल. काय म्हणत आहे की जो, पहा मी तुम्हाला 2 गोष्टी आज सांगत आहे, 2 गोष्टी उभ्या करत आहे. एक मनुष्य, जो मनुष्यावर, एक व्यक्ती जो आहे तो मनुष्यावर भरोसा ठेवून आहे, मनुष्यावर अवलंबून आहे. की जो मनुष्यावर अवलंबून आहे तो वैरानातल्या झुडपासारखा होईल. वैरान, की ज्या ठिकाणी सर्व भीती आहे, कुठल्या प्रकारचं पाणी नाही, कुठल्या प्रकारचं वारं नाही, वादळ, वैरान प्रदेश. त्याचा प्रियानो, आपलं जीवन देखील
एक दिवस असा होतो की ज्यावेळेस आम्ही स्वतःवर अवलंबून राहतो, आमचं जीवन देखील तसंच होऊन जातं. पुढं व जे कल्याण होईल व जे कल्याण देवाला त्याच्या जीवनामध्ये करायचं आहे ते तो पाहणार ते नाही. कल्याण तो पाहू शकत नाही. प्रियांनो, अरण्यातील वृक्षस्थळे, अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व क्षारभूमी व निर्जल स्थळे यात तो वस्ती करील. यात तो वस्ती क्षारभूमी. क्षारभूमी ही अशी भूमी आहे की कुठलाही प्राणी त्या ठिकाणी टिकू शकत नाही, जन्म घेऊ शकत नाही, जगू शकत नाही. निर्जल स्थळी की ज्या ठिकाणी जल नाहीये. प्रियांनो, वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने, अडचणी. म्हणून आज मला तुम्हाला काय सांगायचं की मनुष्य स्वतःवरती अवलंबून आहे, म्हणून आज त्याचं जीवन इतक्या भयानक परिस्थितीने भरलेलं आहे. एक मनुष्य परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे. परमेश्वर या ठिकाणी दोन व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे की एक व्यक्ती जो आहे मनुष्यावर भाव ठेवत आहे आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो देवावर भाव ठेवत आहे. आणि दोन्ही बद्दल या ठिकाणी प्रभू परमेश्वराचं वचन सांगत आहे की जो व्यक्ती मनुष्यावर भाव ठेवतो तो त्याच्या जीवनामध्ये किती अडचणी आहे, किती समस्या आहे. आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो देवावर भाव ठेवित आहे. आणि त्याच्याबद्दल काय पुढे सांगितलेलं आहे की जो देवावर भाव ठेवितो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, हा. तो धन्य. तो धन्य. पहिली गोष्ट, धन्य या शब्दाचा अर्थ ब्लेसेड, आशीर्वादित. जर मी देवावर अवलंबून राहत आहे, जर मी देवावर डिपेंड आहे, तर मी माझ्या जीवनामध्ये आशीर्वादित जीवन जगणार आहे. पुढे तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. वृक्षासारखा होईल. तो जलाशयाजवळ लावलेलं जे वृक्ष असतं त्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे जलाशय. जलाशय कशाचं दर्शक आहे? जलाशय पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. वृक्ष कुणाचं दर्शक? वृक्ष हे आपण आपल्या स्वतःचं दर्शक आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त याचं स्पष्टीकरण मला तुम्हाला देऊ दे. मार्काच्या 11व्या अध्यायामध्ये जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली आणि मग तो अंजिराच्या झाडाकडे पाहिला. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं फळ नव्हतं. आणि मग त्या अंजिराच्या झाडाकडे तो पाहून म्हणतो की यापुढे तुला कधी फळ नाही. प्रियांनो, ते वृक्ष आहे ते एका मनुष्याचं दर्शक आहे. आणि जी जल आहे, जर स्तोत्रकर्ता काय म्हणतो की अशी एक नदी आहे की जे परमेश्वराच्या घरातून निघते, परमेश्वराच्या नगरातून निघते. प्रियांनो, आज मला देवाच्या वचनातून काय सांगत आहे? असा एक वृक्ष आहे की जो जलाजवळ लावलेला आहे की जे, आणि प्रियांनो तुम्हाला मला माहित आहे की जे वृक्ष पाण्याच्या किनाऱ्याला लागलेलं असतं ते वृक्ष कधीही वाळत नाही. पुढे त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे? तो आपली मुळे शक्तीचं दर्शक. आपली मुळं नदी खाली पसरेल, नदीमध्ये पसरेल आपली शक्ती देवाच्या. की मी माझी मुळं, तो आपली मुळं नदी ठिकाणी पसरेल. देवाशिवाय आम्ही काहीच नाहीये. प्रियांनो, पुढं उन्हाची झळई येते तिला. उन्हाची झळई. पहा काय म्हटलेलं आहे, उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही. तिला तो कधी भिणार नाही. आज काय घडत आहे की ज्या उन्हाच्या झळईमध्ये मुळे आज लोक मरत आहे. उन्हाची झळई, आत्मिक उन्हाची झळई म्हणत आहे. प्रियांनो, त्या उन्हाच्या झळई येते तेव्हा तिला तो कधी भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. त्याची पानं हिरवी राहतील. नेहमी प्रियांनो आमच्या जीवनामध्ये एक आनंद राहील, शांती राहील. पुढे आवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. आवर्षण म्हणजे ज्यावेळेस दुष्काळ येतो. दुष्काळाच्या दिवशी प्रियांनो आज अनेक लोकांचे काम गेलेले आहेत, हे गेले, ते वेगळ्या प्रकारच्या आर्थिक परिस्थितीतून लोक जात आहे. आवर्षणाच्या वेळी त्याला चिंता पडणार नाही, कारण त्याचा पुरवठा हा परमेश्वर असेल. पुढे तो फळे देण्याचे सोडणार तो फळं देण्याचं सोडणार नाही. फळं प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या 15व्या अध्याय 16 वचनामध्ये काय म्हणला की तुम्ही मला निवडलेलं आहे, मी तुम्हाला निवडलेलं आहे यास आणि तुम्हाला नेमलेलं आहे यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. प्रियांनो, तो स्वार्थ सांगण्याचं, फळ देणं हे कधीही
थांबवणार नाही. चर्च, आज मला तुम्हाला काय सांगायचं देवाच्या वचनातून, हेच तुम्हाला आव्हान करायचं आहे. आमच्या स्वतःवरती नव्हे, आम्ही देवावर अवलंबून राहणारं जीवन जगावं. आणि ज्यावेळेस तुम्ही देवावर, आज सैतानाने आज संपूर्ण मनुष्याचं मेंटॅलिटी बदलून टाकलेली आहे की स्वतःच्या अनुभवावरती जगायला शिका, स्वतःच्या ज्ञानावर जगायला शिका, स्वतःच्या एज्युकेशनवर जगायला शिका, स्वतः प्रत्येक गोष्टीवर अवलंबून राहायला शिका, असं सैतानाने प्रियांनो मनुष्याच्या मेंदूमध्ये बिंबवलेलं आहे. पण प्रियांनो, पवित्र आत्मा आज आपल्या अंतःकरणावरती हे बिंबवत आहे की देवावर अवलंबून राहा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विजय आणि आशीर्वादित आणि सक्सेसफुल जीवन तुम्ही जगायला लागता. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आज सकाळी देवाकडे येऊयात प्रियांनो. शेवटची गोष्ट सांगून मला तुम्हाला संपवायचं. पॉल आणि सिला ज्यावेळेस सेवा करत होते त्यावेळेस त्यांना पकडलं, जेलमध्ये डांबण्यात आलं. हात पाय साखळदंडाने बांधलेले, जेलमध्ये त्यांना बांधलेले, सर्व परिस्थिती संपलेले. इट वॉज फिनिश, एव्हरीथिंग, सर्व काही संपलं होतं. बायबल सांगते की त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही गेला, प्रेषितांचा 16वा अध्याय आणि 25वा वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता. काय करत आहे? कुठल्या कंडिशन मध्ये प्रार्थना करत आहे? प्रार्थना करणं म्हणजे देवाशी बोलणं. देवाशी बोलणं म्हणजे देवावर अवलंबून राहणं. हात पाय बांधलेले आहेत, कुठलंच काही चालत नाहीये, पण तोंड बांधलेला नाहीये, विश्वास बांधलेला नाहीये. चर्च, आज मला तुम्हाला काय सांगायचंय, शरीर जरी बांधलेलं आहे, आत्मिक दृष्टीने बांधलेलं नाहीये. त्यांनी प्रार्थना करण्याचं थांबवलेलं नाही, देवावर अवलंबून राहण्याचं थांबवलेलं नाही. सैतानाने आज आपल्या मनामध्ये जे काही बिंबवलेले काढा बाहेर. प्रभू आज सकाळी सांगत आहे, आपल्या मनामध्ये हे बिंबवा की मी आजपासून देवावर अवलंबून राहत आहे. आणि मग काय घडलं प्रार्थना करत असताना? व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता हो, बंदिवान त्यांचे ऐकत होते. पुढे तेव्हा एकाकी असा मोठा भूमिकंप झाला. घडलं, प्रार्थनेद्वारे देवावर अवलंबून राहिलं ना, काहीतरी घडतो प्रियांनो, काहीतरी नाही, सगळं काय घडायला लागतं. एकाएकी मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डळमळले. बंदीशाळेचे पाय डगमगले. ज्या बंदीशाळेने त्यांना बांधलं होतं, डगमगले. आज कुठल्या गोष्टीने प्रियांनो तुम्ही बांधले गेलेले आहात? ते डगमगायचे असेल, नाही पास्टर मला सेवा करायची आहे, मला असं जीवन जगायचं, आत्मिक जीवन जगायचं, पण मी कुठंतरी बांधले गेलेलो आहे. समवेअर आय एम बीन बॉन्ड, समवेअर आय एम बाइंडिंग. प्रियांनो, कुठेतरी आम्ही बांधले गे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे? एकच गोष्ट देवाचं वचन आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही देवावर अवलंबून राहणारं जीवन जगावं. पुढे काय घडलं? सर्व दरवाजे लागलेच उघडले. सर्व दरवाजे उघडले. प्रियांनो, आज दरवाजे बंद झालेले आहेत त्याचं कारण आपण आहोत, कारण आम्ही आमच्या स्वतःवर अवलंबून राहण्याचं जीवन जगत आहे. जर तुमचे आत्मिक रीतीचे, आर्थिक रीतीचे, भौतिक, शारीरिक दरवाजे जे आहेत ते बंद झालेले असतील आणि ते उघडायची गरज असेल, एक ब्रेक थ्रू लाईफ मध्ये पाहिजे असेल, देवावर अवलंबून राहायला शिका. जे लोक पवित्र शास्त्रामध्ये अख्खं चाळा, आत्ताच्या आज देखील असे जिवंत लोक आहेत की त्यांच्या जिवंत साक्ष आहेत की ते देवावर अवलंबून राहिले आणि देवाने त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा ब्रेक थ्रू दिला. देवाने त्यांचे सर्व दरवाजे उघडले. आज प्रियानं तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य व्हावं असं जर इच्छा असेल, देवावर अवलंबून राहायला शिका. यावेळेस आपण प्रार्थना करूया. जिथं कुठं असतं या क्षणाला आपण आपल्या गुडघ्यावर येऊया, प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्या चुकांची आपल्याला जाणीव होत असताना आज प्रभूकडे आपण पुन्हा येऊया. पवित्र आत्मेने आज आम्हाला जाणीव करून दिली असताना आज त्या देवाला म्हणूया, ते येशूला म्हणूया की प्रभू मला तुझ्यावर अवलंबून राहायचंय. लॉर्ड, आय एम गोइंग टू डिपेंड ऑन यू. मी तुझ्यावर आजपासून अवलंबून राहणार आहे. या प्रियांनो, देवाच्या सानिध्यामध्ये असताना, प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना देवावर अवलंबून राहायला शिका. जसं ते गीत आम्हाला सांगतो की
तू मेरा गढ़ है, तू मेरा बल है प्रभू. यू आर माय स्ट्रॉंग टॉवर. तू आमचं उंच गड आहे माझ्या देवा. आम्ही तुझ्यावर अवलंबून राहत आहे. धन्यवाद येशू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहे. जिथं कुठं असताना यावेळेस आपले डोळे बंद असू द्या. प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. गुडघ्यावर आपण येऊया. त्या प्रभूला म्हणूया की देवा मी तुझ्यावर अवलंबून राहत आहे. मी तुझ्यावर अवलंबून राहतो. लॉर्ड आय एम डिपेंडिंग ऑन यू. मी तुझ्यावर डिपेंड राहत आहे. क्योंकि तू मेरा जीवन है. तू माझं जीवन आहेस. तू माझं सर्वस्व आहे. तू माझी ताकद आहे. तू माझा पुरवठा आहेस. तू माझा बळ आहेस. देवापा तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आम्हाला क्षमा कर. आज त्या दुष्टाने, त्या लबाडाच्या बापाने, त्या सैतानाने आज आमच्या मनावरती जे बिंबवलेलं होतं, त्या जे काही घडत आहे ते सर्व माझ्यामुळं घडत आहे. माझं कुटुंब उभं राहिलेलं आहे ते माझ्यामुळं उभं राहिलेलं आहे. माझ्या कामामध्ये जी तरक्की आहे ती माझ्यामुळं आहे. मी सर्व काही आहे. सैतानाने मला जे शिकवलं की स्वतःवर अवलंबून राहायचं आणि त्याच्यामुळे मी माझ्या जीवनामध्ये फसत गेलो. देवा पवित्र आत्म्या असतो आम्हाला जाणीव करून दिली म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या क्षणाला प्रभू तुझ्याकडं पुन्हा एकदा आम्ही येत आहे आणि आम्ही ही प्रार्थना करते की आम्ही तुझ्यावर अवलंबून राहत आहे. आजपासून आम्ही तुझ्यावर अवलंबून राहणारं जीवन जगणार आहे. आजपासून आम्ही असं जीवन जगणार आहे की जे फक्त तुझ्यावर अवलंबून राहणार आहे. तू आमचा पुरवठा आहेस. तू आमची ताकद आहेस. तू आमचं ज्ञान आहे. तू आमचं सामर्थ्य आहे. आमच्या बुद्धिमत्तेवर आमचा विश्वास खंबीर नाहीये तर प्रभू आमचा विश्वास खंबीर आहे तो देवा तुझ्या सामर्थ्यावर. प्रभू जे तुझं वचन ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी आज मी प्रार्थना करते की तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये जो काही कमजोरपणा आहे की तुझ्यावर अवलंबून राहण्याचा तो कमजोरपणा, तो विकनेस येशूच्या नावामध्ये मी हाकलून लावत आहे. आणि या क्षणाला मी प्रार्थना करतो की त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्या तू आज ताकद दे. तू आलेला आहे तो आम्हाला सहाय्य करण्यासाठी. पवित्र आत्मा तू आमच्याकडे आलेला आहेस आम्हाला देवाच्या जवळ ठेवण्यासाठी. देवावर अवलंबून राहणारं जीवन कसं जगावं यासाठी लागणारी शक्ती देण्यासाठी तू पवित्र आत्मा आलेला आहेस. आणि म्हणून या क्षणाला आम्ही प्रार्थना करत आहे हे देवा आम्ही तुझ्यावर अवलंबून राहत. आम्हाला क्षमा कर. आम्ही आमच्या ज्ञानावर अवलंबून राहिलो. आम्ही आमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून राहिलो. आम्ही मनुष्यावर अवलंबून राहिलो. पण आम्ही तुझ्यावर अवलंबून राहायचं. लॉर्ड धन्यवाद येशू. आम्ही सर्व गौरव, सर्व मान, सर्व महिमा तुझ्या नावाला देत आहे. जे तुझं वचन ऐकत त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर. प्रभू आम्ही धन्यवाद देतो आमच्या देशाला तू आरोग्य दिलंस. आमच्या शहराला तू आशीर्वादित केलंस. आरोग्याने भरलं म्हणून तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देत आहे. प्रभू येशू आमचा तारणारा याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. खरोखर प्रियांनो देवावर अवलंबून राहणारं जीवन जगा. वेगवेगळ्या प्रकारच्या विजयाचे सामर्थ्याने भरलेले एक्सपिरियन्स, अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्यायला लागतात. यावेळेस आपण स्तोत्र 23 म्हणूयात. त्यानंतर शेवटचा आशीर्वाद घेऊ आणि आपण विभक्त होऊयात.
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणामध्ये वसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नामासह मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कुठल्या रिष्टास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. तुझी आकडे आणि तुझी काठी ही मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मजपुरे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया लाभतील आणि मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहील. आमेन. देव बापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता तुम्हा सर्वांसह प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. देवात तुम्हा सर्वांना भरपूर रीतीने आशीर्वाद करो. देवाचं वचन तुम्ही ऐकलं, देवाच्या वचनाने तुम्ही आशीर्वादित झाला म्हणून फार आनंद होत आहे, कारण प्रभू आमच्यामध्ये आहे, त्याची समक्षता आमच्यामध्ये आहे. आणि प्रियांनो, तुमच्यासाठी सतत आमच्या प्रार्थना चालू आहे. देव करो तर कदाचित आम्ही या आठवड्यामध्ये आपण भेटूया. देवाचं वचन आपण एकमेकांसोबत वाटून घेऊया. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. गॉड ब्लेस यू.